बाळगोपाळांचा उत्सव म्हणजे दहीहंडी आणि याच दहीहंडीची जय्यत तयारी आता सर्वच मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळते। त्यातच आपण आता आहोत ते म्हणजे मुंबईतील सर्वात नावारूपाला आलेलं ते म्हणजे जय जवान गोविंदा पथक। आपण त्याच मैदानात आहोत ज्या मैदानामध्ये ही संपूर्णपणे तयारी आहे ती होत असते। याच मैदानामध्ये आहेत अनेक बाळगोपाळ आहेत, ती प्रॅक्टिस करत असतात। हेच मैदान आहे ज्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास प्रॅक्टिस होताना पाहायला मिळते। कशा प्रकारे तयारी संपूर्णपणे सुरू आहे, नक्की कशा प्रकारचं यावर्षीचं नियोजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत। यात मंडळाचे सर्वेसर्वा ज्या ठिकाणी आपण अनेक वर्ष त्यांना ओळखतो ते म्हणजे संदीप ढवळे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी देखील या ठिकाणी आहेत। संदीप दा, कशा प्रकारे तयारी ह्या वर्षीची सुरू आहे, काय एक नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे? गेल्या वर्षी थोडक्यासाठी आपला जो विक्रम आहे तो चुकला, परंतु ह्या वर्षी काय ध्येय आहे? नक्कीच मागील वर्षी जे आमचे थर कोसळले होते त्याच्यामध्ये काहीतरी नव्याने सुधारणा आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मे महिन्यापासून आमचा हा सराव चालू आहे। या सराव दरम्यान आम्ही जो फिटनेस ठेवलेला आहे तो कायम आहे आणि या फिटनेसच्या आधारावर आमची चालू वर्षी 10 तराचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आलेली आहे। काय त्यांना देखील सांगणं आहे, कशा प्रकारे त्यांची देखील तयारी करून सुरू आहे? कारण आपला सण हा जिवंत ठेवणं तेवढंच गरजेचं असताना या तरुण पिढीने पुढे आलेलं कसं बघताय? नक्कीच या दहीहंडी याच्यामध्ये सगळ्या तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे, कारण हा आपला उत्सव सण हा टिकला पाहिजे आणि भविष्यात तरुण पिढीच आता पुढे दहीहंडी खेळणार आहे आणि आता 25 वर्ष आम्ही या दहीहंडीत होतो। आता पुढे आम्ही नवीन तरुणांना संधी देतोय आणि या आमच्या गोविंद पथकामध्ये यांना सहभागी करून घेत आहोत। भविष्यात हीच पिढी नवीन नवीन स्पर्धेमध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग होऊन आपला हा हिंदू सण टिकवण्याचा प्रयत्न करत राहील। नक्कीच तुम्ही फक्त सण टिकवत नाही तर परंपरा ह्या ठिकाणची असलेली संस्कृती ही देखील जपत असता आणि त्यामध्ये असलेला आपला मराठी कल्चर हा देखील जपत असता। यंदाच्या वर्षी कशा प्रकारे मराठीच्या मुद्द्याला घेऊन ह्या ठिकाणी हा प्रसार किंवा जे जागर आहे तो होणार आहे, आपल्या मंडळाच्या माध्यमातून काय सांगा? नक्कीच आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना यावर्षी चालू करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच हा जो स्लोगन आहे तो आमच्या टी शर्टवर बहुतेक चालू वर्षी दिसेल आणि आमच्या मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही ते ठरवलेलं आहे आणि मराठी महाराष्ट्रामध्ये कशी टिकली पाहिजे, मराठी भाषा कशी टिकली पाहिजे यावर या खेळातनं उत्सवातनं आम्ही लोकांपर्यंत जनजागर करणार आहोत। नक्कीच हा त्याला मराठीचा मुद्दा, परंतु दहीहंडी हा उत्सव खेळा रूपाप्रमाणे नावारूपाला यावा, त्यासोबतच ऑलिम्पिकमध्ये देखील अशा प्रकारे ह्या खेळाला आहे ती मान्यता मिळावी, त्याचा दर्जा वाढावा। या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला प्रो गोविंदा नावाचा खेळ आहे तो पाहायला मिळालेला होता। गेल्या काही सत्रांमध्ये तुमचं पथक आहे ते देखील पाहायला मिळालं जातं। यंदाच्या वर्षी काय नक्की आहे प्रो गोविंदामध्ये आपण पाहायला मिळणार आहात का? नक्की काय झालेलं आहे? प्रो स्पर्धेमध्ये चालू वर्षी निवड प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले। आम्ही प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना आमचा क्रमांक 33 होता, पण आयोजकांनी सर्वप्रथम 32 संघांना निवड केली। निराशजनक गोष्ट होती आमच्यासाठी, पण आम्ही थांबलो नाही। जय जवान खेळ एक नाव नाही ते एक विचारधारा आहे, ही संकल्पना आम्ही ठेवून या प्रसंगाला आम्ही एक शिकवण म्हणून स्वीकारलं आणि त्यातनंच आम्ही आमच्या सरावाच्या दरम्यान आम्ही सगळ्या खेळाडूंना एक नव्याने संधी पुन्हा आपल्याकडे आहे, पण स्पर्धा नाही पण आपण आपली साधना कुठेतरी थांबता कामा नये आणि आपला हा सराव जोमाने आणि काटेकोरपणाने शिस्तबद्धीने आपला दहीहंडी सण हा उत्सव साजरा करायचा या हेतून आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने आमच्या सरावाला सुरुवात ठेवलेली आहे। जरी नियमावली असली तरी सुद्धा आपण जी संस्था किंवा मग जो माणूस हा खेळ आहे किंवा मग ही परंपरा आहे ती नेहमीच जागृत ठेवतो, अशा लोकांना कुठेतरी संधी देणं गरजेचं होतं त्या ठिकाणी, असं वाटत नाही का? आणि याच संधीमधून कुठेतरी एक बाकीच्या गोविंदा पथकांना देखील या तुमचा मोठा सहभाग आहे तो देखील नेहमीच प्राप्त होत असतो, असं वाटत नाही का की ज्या ठिकाणी तुम्हाला संधी देऊन त्या ठिकाणी बाकीच्या मंडळांना देखील काही प्रमाणात काही शिकवण देखील मिळाली? मागील 2 वर्षापासून आम्ही प्रोमध्ये या स्पर्धेत एक अविभाज्य राहिलेलो भाग म्हणून आम्ही राहिलेलो आहोत आणि चालू वर्षी नवीन गोविंद पथकांना संधी मिळते त्या स्वागतार्ह आहे। परंतु हे जी स्पर्धा निवड करायची होती त्या निवड प्रक्रियेमध्ये जर का तुम्ही एखाद्या मंडळाची त्या स्पर्धेची मूल्यांकन ठरवून जर केलं असं तर फार बरं पडलं असं। 32 संघांना निवड करून त्यांना खेळवणं हे कुठेतरी थोडंसं आमच्या मनाला न पटणारी गोष्ट आहे।
बघा आता आयोजक आहेत, शेवटी आयोजकांनी स्पर्धा ठेवलेली आहे. चालू वर्षी जरी आमचा प्रयत्न हुकला असेल तर आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करू. कुठे राजकारण झाल्यासारखं वाटतं का? कारण अनेक ठिकाणी आहेत त्या चर्चा अशा येतात की तुम्ही अनेक ठिकाणी आहेत ते मराठीचा मुद्दा असेल किंवा मग इतर मुद्द्यांना घेऊन तुम्ही हे पुढे येत असता, ज्या ठिकाणी संस्कृती जपली पाहिजे असं देखील बोलत असता. परंतु सरकारची विचारधारा कुठेतरी वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पूर्णपणे जो विडा उचललेला आहे तो कुठेतरी सरकारच्या विरोधात वाटून असून राजकारण झाल्यासारखं वाटतं. आम्ही खेळाडू आहोत. आम्ही या स्पर्धेमध्ये एक खेळाडू म्हणून सक्रिय भाग घेत असतो. राजकारण हा शब्द आम्ही आमच्या गोविंदा पथकापासून फार लांब ठेवलेला आहे आणि मे बी ही गोष्ट गोविंदा पथकामध्ये आमच्याच नाही तर कोणत्याच गोविंदा पथकामध्ये राजकारण हा शब्द येता का म्हणे. कारण हा उत्सव, हा सण आणि आता होणारी स्पर्धा ही कायम काळ टिकली पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचं गालबोट लागतं का म्हणे, एवढीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करू शकतो. नक्कीच प्रो गोविंदाचं आपण पाहिलं तर प्रताप सरनाईक हे प्रामुख्याने हे सर्व खेळ आहे तो आयोजित करत असून त्यांना हा खेळ आहे तो कुठेतरी आपल्याला जागतिक स्तरावरती नेण्याचा आहे. परंतु ह्या प्रमाणात ही सगळी घटना घडली त्यानंतर तुम्ही काय संपर्क साधला, तुम्ही काय बोलणं झालं त्यांच्यासोबत? आम्ही संपर्क साधला. सन्माननीय श्री पूर्वेश राणेकरशी पण आमचं बोलणं झालं. परंतु काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आम्हाला त्या मान्य नाही आहेत. पण एकंदरीत की जे काही नियमावली वगैरे बनवले आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कुठूनच समाधानकारक उत्तर मिळालं नाही. परंतु शेवटी ज्या पोलीस राणेक समोर भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की अशी प्रक्रिया ठरलेली, त्या प्रक्रियेमध्ये काही असे बदल करण्यात आले आणि सुरुवातीला जे 32 संघ आले त्यांचीच आम्ही निवड केली. आमचा 33 क्रमांकावर नंबर होता. काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा सांगेन की आम्ही निराश जरी झालो तरी पण आम्ही थांबलो नाहीत. पण आम्ही कुठेतरी आमचे प्रयत्न नक्कीच जोमाने चालू ठेवणार आहोत. नक्कीच वेगळा प्रश्न मराठीच्या मुद्द्याला घेऊन आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी देखील आपण सलामी दिलेली होती. त्यानंतर मग नालासोपारात देखील आपण त्या ठिकाणी आहे ते मराठीसाठी त्या ठिकाणी समर्थन दाखवलेलं होतं. कशा प्रकारे ते संपूर्णपणे नियोजित केलेलं होतं आणि कशा प्रकारे आपली एक भावना होती? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राज्य सरकारने हिंदी सक्तीची भाषा लादली गेली ते तिथे कुठेतरी मराठी भाषेची गळचिपी आम्हाला ते देखील पावली नाही. कारण आम्ही महाराष्ट्रात जन्मलेलो आहोत. महाराष्ट्र आमची मातृभाषा आहे आणि मराठी आमची मातृभाषा आहे महाराष्ट्रामध्ये. तर कुठेतरी तिथे अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पेटून उठणार आणि महाराष्ट्रात फक्त मराठीच हेच आम्ही कायम ब्रीदवाक्य घेऊन चालणार आहोत. कुठेतरी हीच भूमिका आहे ती सरकारला विरोधातली अनेक पक्षांची आहे ती वाटली. त्यामध्ये तुम्ही देखील सहकार्य आहे जे मराठी भाषेसाठी दाखवलं. हाच कुठेतरी राग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असं वाटतंय का? कुठे नक्की काय वाटतं? तुम्ही बघत असाल की जेव्हा मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता, सर्वपक्षीय जनता ही मराठी भाषेसाठी एकवटली होती. इथे कोणतेही राजकारण नव्हतं. कारण सगळ्यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्ष नाही, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा असेल या हेतूने जी महाराष्ट्रातली जी जनता आहे ती त्या मोर्चाला उभी राहिली होती. त्यातनं तुम्ही बघितलं असेल की मराठी महाराष्ट्रात खूप एकवटलेली आहे आणि भविष्यात अशीच कायम एकत्रपणा आपल्या महाराष्ट्रात टिकला पाहिजे आणि मराठी टिकली पाहिजे. नक्कीच शेवटचा प्रश्न, ज्या ठिकाणी दहीहंडीचा फक्त हा विषय नाही, अनेक सांस्कृतिक सण झाले, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले किंवा मग खेळ झाले, याच्यामध्ये खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक वारसा हे एका वेगळ्या बाजूला ठेवून, राजकारण एका वेगळ्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने सरकारने असेल किंवा मग राज्यकर्त्यांनी वागलं पाहिजे का? नक्कीच. कारण खेळ हा खेळाच्या भूमिकेने खेळला पाहिजे, राजकारण राजकारण ठिकाणी राहिलं पाहिजे आणि उत्सवाच्या ठिकाणी राजकारण येतं का म्हणे. माझी सगळ्याच नेत्यांना विनंती असेल की खेळाचं राजकारण कोणी करू नका. खेळाला खेळाच्या पद्धतीने खेळू दे आणि तुमचं जे राजकारण आहे ते राजकारणाच्या पद्धतीने त्या ठिकाणी सुखरूप राहून दे. बस. नक्कीच आपण पाहिलं तर 8 तारखेला या ठिकाणी गोपाळकाला आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे संपूर्णपणे घडणार आहे. काय एक विश्वास वाटतोय आणि काय एक या ठिकाणून प्रेरणा आहे? 16 ऑगस्टला आपला सर्वांचाच आवडता श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे आणि आम्ही कंबर कसून आमचा सराव चालू ठेवलेला आहे. पण चालू वर्षी आमचं जे काय ध्येय स्वप्न आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या देवाजवळ नक्की प्रार्थना करणार आहोत. नक्कीच पाहिलं तर याच गोविंदा पथकाने आहे तो एक पायंडा ठेवलेला आहे. तो म्हणजे आपली मराठी संस्कृती असेल, मराठी वारसा असेल किंवा मग सांस्कृतिक आपला सर्व काही क्षण असतील ते जपून ठेवण्याचे. परंतु गेल्या काही 2 वर्षामध्ये होणारा जो दहीहंडी उत्सव आहे त्याला खेळाचा दर्जा प्राप्त होऊन जागतिक स्तरावरती हा खेळ नेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये प्रो गोविंदा नक्कीच सक्रिय सहभाग यामध्ये असतो. परंतु यावर्षी जय जवान गोविंदा पथक कुठेतरी या प्रो गोविंदामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. नक्कीच
नाराजी या ठिकाणी असेलच, परंतु खेळ हा वेगळ्या साईडला, राजकारण हा वेगळ्या साईडला असलं पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परंतु पाहायचं झालं तर खेळ हा खेळणारच आहे, त्यासोबतच सांस्कृतिक वारसा जपत यावर्षी जय जवान गोविंद पथक मोठ्या उत्साहात मैदानात उतरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.